अपशब्द सुद्धा एक निघत नाही. हे शांततेचं आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर शीतलतेचं आणि थंड गारव्याचं हे लक्षण आहे. पूर्णपणे भक्त गार पडत नाही, पण भक्त त्या शीतलतेचा इतका अनुभव घेतो की महाराज सूर्य आदिष्टेली प्राची जगा राणी व ते प्रकाशाची तया श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी दिवाळी होते दिवाळी. आणि इतका आनंद होतो की चालता चालता त्याला ती शीतलता निर्माण होते आणि शांत जीवन, अशांत असलेलं जीवन शांत जीवन होतं. हा भक्तीचा आणि योग मार्गाच्या ब्रह्मानंद मिळवल्यानंतरचा प्रकार आहे. म्हणून चांगदेवराय आत्मानंद भोगत होते, पण आत्मानंद म्हणजे ब्रह्मानंद आहे एवढीच त्यांना उणीव राहिली होती. आणि ती ज्ञानोबारायांनी 65 ओव्यातून निवारण केली आणि चांगदेवरायला आत्मानंदातून ब्रह्मानंदामध्ये आणलं आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर त्या शीतलतेला प्राप्त केलं. म्हणून दिवसा शब्दाचा अर्थ ज्ञान. ज्ञानोदयाची पहाट व्हायला लागल्याच्या नंतर जसं कंठी धरिला कृष्ण मणी अवघा जनी प्रकाश. प्रकाश शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. म्हणून वारकरी संप्रदायाचा धर्म हा प्रकाश मार्गाने जाणारा धर्म आहे आणि हा वेदबोधित धर्म आहे. तमसोमा ज्योतिर्गमय. अंधाराकडून प्रकाशाकडे मार्ग जाणारा आहे. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती आणि तीही उभी मूर्ती विठेवरी. म्हणून ज्ञानाच्या मार्गाने जाणारा. खऱ्या अर्थानं पाहिलं तर पुढे सांगता येईल मला, पण वेळ मिळेल म्हणून सांगता येत नाही. पण वारकऱ्याचा मार्ग खऱ्या अर्थानं पाहिलं तर सुरुवात काकड्यापासून होते महाराज. काकड्यापासून भोपाळीपासून सुरुवात होते. हा प्रकाशाचा मार्ग आहे. प्रकाशाचा मार्ग आहे आणि हे शीतलतेचा मार्ग आहे. म्हणून वारकऱ्याच्या हृदयाचा गाभा म्हणजे काकड्याचं भजन आहे महाराज. वारकऱ्याच्या हृदयाचा ठेवा म्हणजे काकड्याचं भजन आहे. म्हणून खऱ्या अर्थानं पाहिलं तर काकड्याच्या भजनाची सुरुवात ही शीतलतेकडून निर्माण होते. म्हणून काकड्याचं भजन केलेली माणसं तृप्त असतात, आनंदी असतात. त्याचं कारण आहे की सहस्त्र दीपे दीप. या पद्धतीनं प्रकाश पडतो, ज्ञानाचा उदय होतो आणि ज्ञानोदयाची पहाट होते. त्या टाइमला शीतलता निर्माण होते भक्ताच्या जीवनामध्ये. आणि दुसरी गोष्ट, रात्री उष्णता निर्माण होते. तुम्ही गाढव जर पाहिलेला असेल